दाना दाना मोकळा, हलका आणि अगदी परफेक्ट साबुदाणा उसळ बनवायचा आहे. सो सिक्रेट इज हिअर. यासाठी साबुदाणा भिजत घालूया. एका पाण्याने नीट धुवून घेऊया आणि परत त्यामध्ये पाणी घालून 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. पॅनमध्ये थोडं तेल गरम करायचं आहे, जिरं घालायचं आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अगदी थोडं मीठ आणि यात जाईल उकडलेला बटाटा. याला 2 मिनिट टॉस करायचं आणि नंतर त्यात जाणार भिजलेला साबुदाणा. मी साबुदाणा ताकामध्येही भिजत घालू शकता, पण मी पाण्यामध्ये घातलं आहे. नीट मिक्स करून घेऊया आणि कमी आचेवरती आपण याला 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. थोडं फिरवून घेऊया. आता यामध्ये जाणार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट तुम्ही खलबत्त्यामध्ये हातानेच करा, तुमची चॉईस, पण अशा पद्धतीने केलेला दाताखाली क्रंच लागतो आणि खायला मज्जा येते. तुम्ही बघू शकता दाना दाना कसा मोकळा झाला आहे ते. आता थोडी साखर घालूया आणि निंबू पिळूया. माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं, पण या स्टेजला तुम्ही 2 चम्मच दही घाला. अप्रतिम टेस्ट येते. उपवास असो किंवा नसो, अशा पद्धतीने केलेलं उसळ परत परत खावंसं वाटेल. परफेक्ट टेक्स्चर, अप्रतिम चव, अशीच हवी साबुदाणा उसळ. आधी सात्विक आणि मन जिंकणारी चव. खा आणि मजा करा.